नमस्कार भावना, स्वागत आहे आपल्या डेली अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपण जे आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 20 ते 30 जुलै दरम्यान आपल्या राज्यामध्ये कशा प्रकारचा पाऊस होणार आहे आणि आजचा जो हवामान अंदाज आहे तो पंजाब रडक यांनी दिलेला आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारचे हवामान अंदाज तुम्हाला एकदम फ्रीमध्ये तुम्हाला व्हॉट्सअपवरती हवे असतील तर तुम्हाला बघा काय अडचण आहे. तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या वेबसाईटवरती तुम्हाला येऊन जायचे. त्यानंतर तुम्हाला कोणती जी पोस्ट असेल ते ओपन करायची. ओपन करता त्याला स्क्रॉल करायचे. स्क्रॉल करताच तुम्हाला एक व्हॉट्सअपचा लोगो मिळेल बघा अशा प्रकारचा. त्या लोगोवरती क्लिक करताच तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जे ते जॉईन होऊन जाताल आणि त्यानंतर तुम्हाला डेली एकदम फ्रीमध्ये तुम्हाला इथं अपडेट जे ते मिळत राहतील. चला तर मित्रांनो, आपण जे ते आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ओके, तर बघा मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी हाती आली आहे. ही बातमी आहे मोसमी पावसासंदर्भात. आज ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाब रडक यांचा एक हवामान अंदाज होतो, नवीन हवामान अंदाज होतो समोर आला आहे. पंजाबरावांनी 20 ते 30 जुलै दरम्यान महाराष्ट्रात पाऊसमान कसे राहणार या संदर्भात मोठी माहिती दिली आहे. खरं तर गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ विभागात पावसाचा जोर वाढला आहे आणि उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात देखील काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. तथापि राज्यातील काही भागांमध्ये अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान पंजाबराव यांनी आगामी 10 दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवली आहे. पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे आजपासून 23 जुलैपर्यंत राज्यातील बहुतांशी भागांमध्ये रिमझिम स्वरूपाचा पाऊस हजेरी लावणार आहे. ज्या गावात पाऊस झालेला नाही तिथे देखील आता पावसाची हजेरी लागणार असा अंदाज होता पंजाबरावांनी दिला आहे. या कालावधीत राज्यातील पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश सहित संपूर्ण पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि संपूर्ण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पावसाची हजेरी जे ते पाहायला मिळणार आहे. आणि कोकणात आणि मुंबईत मात्र या कालावधीत पावसाचा जोरदार अधिक राहण्याचा शक्यता आहे. या काळात रिमझिम पाऊस पडत असतानाच काही ठिकाणी अधूनमधून मोठा पाऊस पडणार असे भांकीत जे पंजाबरावांनी यावेळी वर्तवले आहे. एकंदरीत ज्या भागात मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे त्या भागातील शेतकऱ्यांना आणखी काही दिवस मुसळधार पावसाची वाट पाहावी लागू शकते असे दिसत आहे. मात्र रिमझिम स्वरूपाचा पाऊस पुढील 10 दिवस सुरूच राहणार आहे. 30 जुलैपर्यंत राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. या पावसाचा मुक्काम हा उत्तर महाराष्ट्राकडे राहणार असे पंजाबरावांनी यावेळी स्पष्ट केले आहे. खरं तर जून महिन्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अपेक्षित पाऊस झालेला नाही. विशेष म्हणजे जुलैची सुरुवात देखील अनेक भागांमध्ये निराशाजनक राहिली आहे. जुलैच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाने ओढ दिली होती. मात्र जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून राज्यात पुन्हा एकदा मान्सून सक्रिय झाला आणि पावसाला सुरुवात झाली. दरम्यान आता पुढील 10 दिवस राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात महाराष्ट्रात सर्वदूर रिमझिम पावसाची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी अधूनमधून मोठा पाऊस देखील पडणार असेही सांगितले गेले आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारचा आजचा आपला काही हवामान अंदाज होता. तर मित्रांनो, भेटूया आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.